SIP डेली करायची, वीकली करायची की मंथली करायची, याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतोय. तुमच्याही जर मनात संभ्रम असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला एक व्हॅल्युएबल इन्साइट भेटेल. नमस्कार, मी भुजंगराव शेळके. म्युच्युअल फंड बद्दल डिटेल माहिती देण्याचा माझा या माध्यमातून प्रयत्न असतोय. आज आपण पाहूया की SIP करत असताना अनेकांचा प्रश्न असतोय की मार्केट ऍव्हरेजिंग चांगलं होण्यासाठी डेली केली तर जास्तीचा फायदा होईल किंवा फार फार तर वीकली केली तर अजून जास्तीचा फायदा होईल. जनरली SIP करत असताना शक्यतो मंथली फ्रिक्वेन्सी ठेवली जाते, पण मंथली कधीतरी ज्या डेटला मार्केट अप राहील, मार्केट डाऊन राहील, या प्रोबॅबिलिटी पेक्षा डेली मार्केट वरती खाली होते त्याचं एव्हरेजिंग जास्ती राहील असं अनेकांचा लॉजिक राहतोय. आता आपण पाहणार आहोत एका रिसर्च रिपोर्टच्या माध्यमातून, ज्या रिसर्चमध्ये हे सगळं अनालिसिस केलेलं आहे. साधारण मागच्या 27 पेक्षा जास्ती वर्षांचा डेटा असेसमेंट केलेला आहे. त्यानंतर एक महत्वपूर्ण लक्षात आलेलं आहे, त्यात आपण पाहूया. चला तर मग साधारण गेले 27 वर्षांचा डेटा पाहून व्हाईट ओक कॅपिटल म्युच्युअल फंड या कंपनीनं हा रिसर्च पेपर पब्लिश केलेला आहे. तर या रिसर्च मध्ये असं लक्षात आलं आहे की तुम्ही डेली, वीकली, मंथली काहीही जरी SIP करत राहिलात तरी जो रिटर्न भेटणार आहे तो ऑलमोस्ट सेम आहे. तुम्ही पाहू शकता या स्क्रीनवरती, हवं तर स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित पाहता येईल तुम्हाला. रिटर्न हे सेमच आहेत. सो यावरून आपल्याला काय लक्षात येतंय की म्युच्युअल फंड मध्ये ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी डेली, वीकली पेक्षा सातत्यानं एकच डेट ठरवून सातत्यानं आपण इन्व्हेस्टेड राहणं हे गरजेचं आहे. लॉंग टर्म मधील वेल्थ ही कंपाऊंडिंग मध्ये बनतेच आहे, फक्त आपल्याला टिकून राहणं गरजेचं आहे. या रिलेटेड तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर या नंबरवरती संपर्क करा. हा रिसर्च पेपर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की मेसेज करा, सपोर्ट करेन आम्ही. थँक्यू.